लाईव्ह येतं म्हणून. हां, मी दिसत आहे का सर्वांना? नमस्कार, सगळ्यांना दिसत आहे मी? नमस्कार मित्रांनो, सर्वात आधी मी सिंधुजन अकादमीच्या सगळ्या लोकांचं आभार मानतो. आणि आजचा जो विषय मी ठेवला आहे की मूर्तिकलेमध्ये देवतांचा त्यांच्या त्या चिन्हांचा कसा क्रमिक विकास झाला ह्याबद्दल, ह्या संदर्भात मी आपणा सर्वांना याची म्हणजे अलाहाबाद संग्रहालयामध्ये जे आमचे काही स्कल्पचर्स आहे, मूर्त्या आहे, आणि माझा जो एवढ्या वर्षाचा जो अनुभव आहे त्या अनुसार मी हे सगळं विशद करण्याचा प्रयत्न करणार आहे. जसं आम्हा सर्वांना कळते की एकाएकी कोणतीही वस्तू निर्माण होत नाही, कारण त्याला काही वेळ लागतो. तदनुसार मानवी जीवनाचा प्रवास जो हो तसाच झाला आहे. आधी आमचे जे प्राचीनतम आमचे जे सगळे लोक जे होतो किंवा आम्ही एक मनुष्य प्राणी जो होता तो आधी दऱ्याखोऱ्यात, जंगलात राहायचा आणि तिथे तो तिथल्या गुफांमध्ये वास्तव्य करायचा. आणि तेव्हा त्यांनी ज्या आपल्या मिथिकल आयडियाज किंवा धार्मिक जे रहस्यात्मक त्यांच्या ज्या अवचेतनात होत्या त्या त्यांनी आपापल्या परीने तिथे निर्माण केल्या कल्पकतेप्रमाणे. आणि जेव्हा त्यांनी आपल्या कल्पकतेचा विकास केला आणि जेव्हा त्यांनी त्या कल्पना चितारण्याचा प्रयत्न जेव्हा केला त्यांना आम्ही रॉक पेंटिंग्स म्हणतो. त्या रॉक पेंटिंगच्या माध्यमातून त्यांनी बरेच असे रॉक पेंटिंग्स आहे, कारण मी अमरकंटकपासून तर सोनभद्रपर्यंतचा पूर्ण एरिया जो आहे अलाहाबाद संग्रहालयाच्या प्रोजेक्टच्या अनुषंगाने मी तो एरिया पूर्ण एक्सप्लोर केला आहे. त्यात असे बरेचसे असे चित्र होते की जे रहस्यात्मक होते, त्यांच्या त्या एक मिथिकल आयडियाज होत्या, त्या त्यांनी तिथे चितारण्याचा प्रयत्न केला. आणि तो जो माणूस जेव्हा कधी हॅबिटेशनल साईटवर जेव्हा आला, जिथं राहायला जर सुरुवात केली त्याने त्या नोमॅड पद्धतीत, तर मी तो एरिया पण मी पाहून आलो आहे आणि तिथे मी राहिलो पण आहे. कारण मी सोन नदी जी आहे त्याच्या बाजूला सिंहावल नावाचं एक क्षेत्र आहे. त्या सिंहावल नावाच्या क्षेत्रात मी जेव्हा सगळं काही बघितलं तेव्हा तिथे ज्या सगळ्या साईट्स होत्या तिथे एक साईट होती, तिथे एका साईटमध्ये एक ट्रायंग्युलर असे 1 2 3 असे पूर्ण होते. त्या ट्रायंग्युलर शेपची जी एका दगडावर जे कोरलेलं होतं त्याला तिथल्या लोकांनी, आदिवासी लोकांनी त्याला एक देवी माई निघाली म्हटलं. तसं सेम जे व्ही एस सोनावणे सरांना पण एक तसंच एक प्रीहिस्ट्रीमध्ये एक तशाच प्रकारची एक आकृती भेटली, जॉमेट्रिक आकृती. त्याला पण त्यांनी म्हणजे देवी किंवा रहस्यात्मक असावं असं मानलं गेलं.
तर हा जो मुख्य जो एक त्यांचा जो प्रवास होता, त्यांनी म्हणजे आपली मदर गॉडेस म्हणा किंवा उर्वरकता म्हणा की जे त्यांनी काही संभावलं तर ते त्याच्यात निर्माण झालं. आणि तेच लोक जेव्हा आपल्या जीवनात परिवर्तन करायला लागले आणि ते विंध्याच्या क्षेत्रातून जेव्हा गंगेच्या क्षेत्राकडे जेव्हा राहायला त्यांना अनुकूल परिस्थिती निर्माण झाली, तेव्हा ते जेव्हा कधी तिकडे ते शिफ्ट झाले तेव्हा त्यांनी आमच्या ह्या मध्यगंगा घाटी किंवा ह्या गंगेच्या क्षेत्रात प्रवेश केला. आणि ह्या क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर जसे 2 सिव्हिलायझेशन किंवा जे अर्बनायझेशनचे आपण जे पॅटर्न बघतोय, एक तर आपण हरप्पनला एक अर्बन एक सिव्हिलायझेशन मानतो आणि दुसरं जे अर्बनायझेशन जे झालं आहे ते भारतात आमच्या ह्या मध्यगंगा घाटी गंगा घाटी क्षेत्रामध्ये झालं. तर विशेषतः जेव्हा आपण 6th सेंचुरी BC किंवा 6व्या शतकाच्या ईसापूर्व 6व्या शतकापूर्वीचे आपण जेव्हा आहा सिक्के जेव्हा बघतो, त्या आहा सिक्क्यांमध्ये जे स्लाइड्स आहे जर तुम्हाला दिसत असेल तर ह्या साईडमध्ये तुम्ही ह्या सिक्क्यांवर बघा एक प्राणी आहे आणि त्याच्याच बाजूला काही म्हणजे एक पॅटर्न बनलेले आहे, एक ॲरोवाला किंवा काही असे म्हणजे षटचक्र किंवा असे हे त्यांचे अर्ली सिम्बल्स होते. आता हे सिम्बल्स शिक्क्यावर येणं किंवा चलनी नाण्यावर येणं हे आजही आपण बघतो की जे ऑस्पिशियस असतात, की जे पवित्र असतात किंवा जे महत्त्वपूर्ण असतात त्यांना चलनी नाण्यावर स्थान दिलं गेलं आहे. तर हे जे ह्या शिक्क्यावर जो हाती आहे किंवा हत्ती आहे, हा हत्ती तुम्ही जेव्हा बघाल तर हत्ती चलनी हा म्हणजे हा शिक्क्यांवर हत्ती पण दिसते, ससा पण दिसतो, बैल पण दिसतो, कधी घोडा पण दिसतो. तर हे जे प्राणी आहे आणि नंदीपद आहे विशेषतः, तर हे पण आपल्याला बघायला दिसते, श्रीवत्स बघायला दिसते. हे आधीचे जे सिम्बल्स होते हे पण देवता अनुरूप होते, म्हणून यांना आहा सिक्क्यांवर किंवा तुमच्या पंचमार्क कॉईनवर यांना स्थान दिलं गेलं. हे सिक्के जेव्हा लोकांमध्ये खूप साऱ्या प्रमाणात जे प्रसारित झाले तेव्हा त्या लोकांना ह्या प्राण्यांप्रती एक दैवी चेतना ह्या प्राण्यांमध्ये किंवा दैवी किंवा देवता अनुरूप त्यांची जी संवेदना होती किंवा विचार करण्याची शक्ती होती त्यांनी त्यांच्यात पाहिली आणि त्यांनी ह्या सिक्क्यांवर स्थान दिलं. आता आपण बघूया की 6th सेंचुरी BC मध्ये आणखी एक सिक्का मी तुम्हाला दाखवत आहे. ह्या सिक्क्यामध्ये आता हे 3rd सेंचुरी BC किंवा 2nd सेंचुरी BCचा सिक्का असू शकते. तर ह्या सिक्क्यावर तुम्ही बघा ब्राह्मी अक्षर पण आहे, ते पण दाखवत आहे आणि त्याच्या खाली बैल आहे. तो हा जो बैल आहे तो हा बुल जो आहे, हा बुल इथे आला कसा आणि ह्या बुलचं महत्त्व काय होतं, तर इतक्या प्राचीन सिक्क्यांच्या क्रमांमध्ये हा बैल जेव्हा येतो किंवा नंदीपद जेव्हा येते तर तेव्हा ही यांच्याबद्दल विचार करणं आणि त्यांच्याबद्दल आपण एक काय होतं त्याच्यामागचं म्हणजे उदाहरण काय होतं, मग त्याच्यामागं इतकी मोठी पार्श्वभूमी कोणती होती की ते इथे आलेत. तर हा जो इथे जो म दिसतो आहे हा पण एक नंदीपद आहे. हा म जो दिसतो आहे ब्राह्मीमध्ये ज्याला रेडनी मार्क केला गेला आहे, हा म जो आहे हा नंदीपद आहे. आणि विशेष करता म्हणजे सांगण्याचं एक तात्पर्य हे की लौर्या नंदन गडच्या उत्खननामध्ये
एक नंदीबध चिन्हावर ॲप्सायडल टेम्पल बनवल्याचा उत्खननाचा पुरावा आम्हाला प्राप्त झाला आहे. याचाच अर्थ का हा जो म किंवा नंदीपद आहे, हा आता नंदीपद म्हणजे बैलाचा पाय, हां, तो पण पवित्र आणि बैल पण पवित्र. तर हाच नंदीपद ज्याच्यावर जर एक जर चिन्ह जर एक तर मंदिर बनते, त्या देवालय जेव्हा बनते, त्याचा अर्थ याचा खूप मोठा त्या समाजात, तत्कालीन समाजात खूप विशेष महत्त्व होतं. त्यामुळे ह्या बैलाला ह्या प्राचीन सिक्क्यावर दर्शवला गेला आहे. नदी पण दिसते, याच्यात काही वेव्स पण राहतात, पाणी पण आहे आणि मासे पण आहेत, ज्याला आपण फिश म्हणतो. या सगळ्या आपल्याला गोष्टी ह्या ज्या चिन्ह आपल्याला ह्या सिक्क्यांवर दिसते. तर आता बघा दुसरा अजून सिक्का दाखवत आहे. ह्या सिक्क्यावर बघा खाली बैल आहे आणि एक थोडं छोटं झाड आहे आणि सोबत पहा इथे चार याचं एक आणखी सिंबल बनलं आहे, 4 वर्तुळाचं. आणि वर एक आणखी प्राणी आहे सिंहासारखा. आणि हे इथे पूर्ण हे परत हे लिहिलं गेलं आहे. हां, ठीक आहे. दामभद्र का हा दामभद्राचा सिक्का आहे. हां, तर ह्या ज्या सिक्क्यावर हे जे चिन्ह जे आले आहेत, हे फार मोठी एक त्या काळची आवश्यकता होती किंवा त्यांचं स्थान त्या समाजात फार पवित्र होतं, म्हणून हे चिन्ह आले. आता जर आपण बघतोय की मी ह्या म्हणजे 3rd सेंचुरी BC मध्ये, 2nd सेंचुरी BC मधले आपण जे सिक्के बघितले, आता मी तुम्हाला 2nd सेंचुरी BC मध्ये अलाहाबाद संग्रहालयामध्ये जे एक इन्स्क्रिप्शन आहे, आणि विशेष म्हणजे ही इन्स्क्रिप्शन हे जे दान जी केलं आहे, ही देणारी जी होती बेनाकटकची होती. बेनाकटक म्हणजे आमच्या नागपूरच्या आसपासचा एरिया, जे वैनगंगाचा एरिया आहे, त्याला बेनाकटक म्हणतात. तिथली ही उपासिका होती. हिने मुचिलिंद नाग राजाचं जे एक स्कल्पचर कार्ड बनवलं आणि त्याच्या खाली बघा इथे पवित्र पाय आहेत. हां, बुद्धपद आहे, इथं बुद्धपद आहे. आता हे बुद्धपद आले. हां, आणि ह्या बुद्धपदाच्या सोबतच आपण बघा इथे वर हा जो मुचिलिंद नाग आहे, त्या मुचिलिंद नागाला तर दाखवला गेला आणि बुद्धाला दाखवताना त्यांनी बुद्धाचे पाय दाखवले. हां, आणि अजूनही बघा बुद्धाला एका प्रतिकात्मक दिशेनं दाखवलं जात होतं. आणि जेव्हा हे प्रतीक जेव्हा समाजात अत्यंत लोकप्रिय होत गेली, तर यांचे मोठे मोठे प्रतीक पण बनायला लागले. म्हणजे आता हे छोटं दिसते, छोटं आहे हे कार्विंग, पण काही ठिकाणी आपण तुम्ही बघाल मोठे असे पदचिन्ह किंवा बुद्धपद बनवल्या गेलेत. तर कारण एक अलौकिक महापुरुषाचं चित्रण एका मानवाच्या आकृतीमध्ये करणं हे एक प्रकारचं म्हणजे एक छोटं म्हणजे त्यांना वाटत होतं की एवढ्या मोठ्या माणसाला आम्ही मानवाच्या रूपामध्ये दाखवायचं कसं, आणि दाखवणं योग्य राहील का नाही राहील, कारण हा अलौकिक पुरुष, हां, आणि अगाध ज्ञान, प्रज्ञासूर्य अशा माणसाला दाखवणं म्हणजे एक म्हणजे छोटं होईल, म्हणून त्यांनी काय केलं, त्यांना प्रतिकात्मक दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि आपण जेव्हा अलाहाबाद संग्रहालयाच्या आमच्या साईटवर जेव्हा तुम्ही कधी जाल तर बघाल की, किंवा तुम्ही कुठल्याही आपल्या भारभूत स्तूपाला जेव्हा बघाल, अलाहाबाद म्युझियममध्ये आहे आणि आणखीच ठिकाणी पण आहे, तर आमच्या ह्या भारभूतच्या स्तूपांमध्ये किंवा साचीच्या स्तूपामध्ये बऱ्याचशा जातक कथा दाखवल्या गेल्या. त्या जातक कथामध्ये पण तुम्ही बघाल की बऱ्याचशा प्राणी त्या जातक कथामध्ये जे बोधिसत्वच्या म्हणजे फॉर्ममध्ये दाखवल्या गेले आहे. कारण बोधिसत्व जे आहे
हे म्हणजे बुद्धत्व प्राप्त होण्याच्या आधीचे जो जन्माच्या ज्या एक तरसे एक प्रकारचं जे आवागमन होतं त्या योनीतून तो निघून मग आपल्या दान पारमिता पूर्ण करत करत तो मग तो बुद्धत्वापर्यंत जायचा. तर ही जी बोधिसत्वाची जी पारमिताच आहे, तर जसे आमच्या इथे आहे एक त्याला शशजातक म्हणतात की असे बरेच जातक तुम्हाला मिळतील. त्याच्यात म्हणजे बुद्ध जो आहे दुसऱ्या योनीमध्ये दाखवला जातो किंवा सस्याच्या किंवा हरणाच्या योनीमध्ये दाखवला जाते. तर इथे जो तुम्ही बघाल ह्या चिन्हामध्ये आपण बघतोय की आता इथे बघा हे जे चिन्ह आहे इथे पण पूर्ण फुल ब्लॉन लोटस आहे. हां, आणि जो नेटिव्हिटी ऑफ बुद्धा आहे एक याच्यावर मोनोग्राम पण निघाला आहे आणि त्याच्यावर मार्शल आणि फुशेनी बरेच काम पण केलं आहे. आणि हे साचीच्या जितके स्कल्पचर भेटले त्याच्यावर त्यांनी सांगितलं गेलं की सर्वात आधी बुद्धाला जे आहे त्यांनी एका कमळाच्या प्रतीकात त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि बुद्ध जो आहे तो आधी सर्वात आधी जर कोणा चिन्हामध्ये दाखवला जर गेला असेल तो सर्वात जास्त, तर ते म्हणतात फुशे आणि मार्शल की त्याला म्हणजे कमळाच्या रूपात दाखवलं गेलं. आणि आम्हाला पण माहीत आहे, सगळ्यांना माहीत आहे, आपणा सर्वांना माहीत आहे की जे कमळ आहे हे आपण त्याला अत्यंत पवित्र असं चिन्ह मानला जातो भारतीय संस्कृतीमध्ये. तर हे जे आपण चिन्ह जे बघत आहे, तर आता इथे मी तुम्हाला एक विशेष याच्यासाठी इथे घेऊन आलो आहे की हे फार महत्त्वाचं आहे. आता हे काय आहे की तुम्ही याच्या आधी मी सांगायला मी तुम्हाला पाहिजे की जर सारनाथचा जर आपण तो राष्ट्रीय एम्ब्लेम जो बघतो त्याच्या खाली जे आहे वर 4 सिंह बुद्धत्वाचे प्रतीक चारी दिशानं, कारण बुद्ध जो आहे चक्रवर्ती एक तरचं आपला सम्राट होता, राजा होता त्या धर्माचा, बौद्ध धर्माचा, म्हणून त्याला चक्रवर्तीचं स्थान दिलं गेलं. आणि चारी दिशेने एक तरचं म्हणजे रोरिंग आणि आपला गर्जना करणारा, आपल्या धर्माचा प्रचार करणारा आणि एक मोठा म्हणजे एकतरसे म्हणजे पूर्ण एक सम्राट, हां, ज्याचं पूर्ण याच्यावर म्हणजे राज्य आहे धर्माचा शास्ता. तर त्याच्या फॉर्ममध्ये त्याला चारी दिशांनी दाखवलं गेलं. त्याच्या खालच्या भागावर 4 प्राणी दाखवले गेले. त्या प्राण्यांमध्ये एक आहे हा बैल, इथे आमच्या ह्या अलाहाबाद संग्रहालयाच्या ह्या प्लेकवर पण आहे. आणि एक त्याच्या बाजूला बघा इकडे एक हत्तीची एक सूंड दिसत आहे केवळ. बाकी इकडचा जो भाग तुटल्यामुळे घोडा आणि सिंह इथे नाही दिसत आहे, पण ह्या 2 प्राणी दिसत आहे दोन्ही बाजू. हां, आणि हे दोन्ही प्राणी जे आहे हे पण बुद्धाचे प्रतीक आहे. आता ह्या प्रतीकापर्यंत पोहोचल्यानंतर अजूनही बुद्धाला किंवा कोणत्याही देवतेला म्हणजे एकतरचं माणसाच्या आकृतीमध्ये दाखवण्याची प्रथा भारतीय परंपरेत नव्हती. पण ती तुम्ही इथे बघाल बाजूला जस्ट इथे ही कल्चरसाठी मी निवडलं गेलं कारण हा ट्रान्झॅक्शन आहे. आणि ह्या ट्रान्झॅक्शन कसं होते आणि माणूस किंवा संस्कृती कशी बदलत जाते. तर इथे जो आहे ह्याच प्लेकवर इथे ट्रिटॉन आहे. हा ट्रिटॉन जो देवता आहे जो आहे हा ग्रीक देवता आहे. आणि तो समुद्रातून येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांचं कुठल्याही प्राकृतिक आपदेपासून रक्षण करतो. हा त्यांचा जो देवता आहे हा आपल्याला एक पर्सनिफाईड आणि एक मानवी आकारात इथे दाखवण्याची त्यांनी इथे एक चेष्टा केली म्हणा की त्यांनी प्रयत्न केला. तर हा जो एक महत्त्वपूर्ण प्राणी इथे जर आला, हा जो इथं मी त्याला मानवाच्या आकृतीत दाखवला, सोबतच जेव्हा हा भारतीय धर्म जेव्हा ग्रीक किंवा विदेशी इराणियन लोकांच्या संपर्कात जेव्हा आला, त्यांनी आपले पण धर्माचे
किंवा त्यांच्या मान्यतेचे पवित्र प्रतीक ह्या स्तूपांच्या म्हणजे बाहेरच्या प्राकारावर त्यांनी उत्कीर्ण करण्याचा प्रयत्न केला. इथे मी तुम्हाला एक गोष्ट आणखी सांगावीशी वाटेल की जर भारभूत सारखंच एक स्तूप बुद्धगयेला होतं, त्या बुद्धगयेच्या स्तूपावर सूर्याला एक म्हणजे घोड्याच्या रथावरून चालताना आणि माणसाच्या रूपामध्ये सूर्याला दाखवलं आहे. सूर्याच्या गळ्यामध्ये ते उपकरण टाकलं आहे आणि ते उडत असल्यामुळे, धावत असल्यामुळे रथ ते मागं जाताना दिसत आहे. केस असे लांब मागच्या बाजूने जात आहे. हे तिथे दाखवलं गेलं आहे. तर तसंच म्हणजे हे जे इराणियन सूर्यपूजक होते म्हणून त्यांनी तिथे सूर्याला आणलं. ग्रीक व्यापारी हे टिटॉनचे पूजक होते म्हणून त्यांनी ह्या बौद्ध धर्म म्हणजे एक तरसे अंगीकारल्यानंतर त्यांनी पण आपले देवता जे आहे ते बुद्धिस्ट स्तूपाच्या बाहेर किंवा तोरणद्वारावर उत्कीर्ण करण्याचा प्रयत्न केला. तर सोबत इथे आणखी एक चिन्ह आहे, मी तुम्हाला दाखवायलाच हवं. हे जे चिन्ह आहे याला स्वास्तिक आहे. हा स्वास्तिक आहे पण हा उलटा स्वास्तिक आहे. ठीक आहे. आणि हे जे पाना जे आहे हे आजच्या इस्रायलच्या एरियात वगैरे फार पवित्र मानलं जाते. त्याला म्हणतात एकंत स्लीप आहे आणि ह्या एकंत स्लीपपासून बनलेला हा स्वास्तिक हे पण एक चिन्ह आहे. ठीक आहे. आणि स्वस्तिक हे पण पवित्र चिन्ह असल्यामुळे तुम्ही बघाल की जेव्हा प्राचीन स्तूपांचं निर्माण झालं त्या स्तूपांचा जो बेस जो होता तो स्वास्तिकच्या फॉर्ममध्ये पण बनला आहे. आधी त्यांचा बेस स्वास्तिक फॉर्ममध्ये, नंतर त्याच्यावर अष्टकार आणि 16 असं करून त्यांनी म्हणजे त्याची जी मेधी वाढवत जाऊन त्याला बेस पण त्यांनी म्हणजे हा स्वस्तिकाचा घेतला आणि याच्यावर त्यांनी बुद्धाच्या म्हणजे बौद्ध स्तूपांची निर्मिती करायला सुरुवात केली. तर आता आईच्या बाजूला आणखी एक महत्त्वपूर्ण पर्सनिफिकेशन आहे. हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. बहुतांश लोक आणि भारतीय जे इतिहासकार आहे ते कुमारस्वामीच्यामुळे ह्या महिलेला गजलक्ष्मी म्हणतात. पण प्रश्न निर्माण हा होतो की भारत म्हणजे बौद्ध स्तूपांवर वैष्णवाईट लक्ष्मीला इथे उत्कीर्ण करण्याचा कारण काय, का करावं आणि ह्या देवतेला दोन्ही बाजूनी 2 हत्ती जे आहे अभिषिंचित का करत आहे. कारण एवढं म्हणून कधीच चालणार नाही की नाही ही गजलक्ष्मी आहे आणि 2 गज हिला अभिषिंचित करत आहे. नाही, असं बिलकुल नाही आहे. कारण ही गजलक्ष्मी नाही, ही मायादेवी आहे. आणि मायादेवी ही का, कारण मायादेवीच्या गर्भात प्रवेश करायच्या आधी तिला 2 नागांनी म्हणजे हत्तीला नाग पण म्हणतात, ते ह्या 2 हत्तींनी तिला अभिषिंचित केलं आणि नंतर श्वेत हातीने तिच्या गर्भात प्रवेश केला. तर हा जो सीन आहे इथे बौद्ध धर्माच्या देवतांच्या उत्कीर्णाच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचं हे जे स्कल्पचर आहे. तुम्ही जर बघाल तर आमच्या कौशांबी किंवा भिटा ह्या ठिकाणी खूप सारे आणि गंगे क्षेत्रात बऱ्याच ठिकाणी तुम्हाला दिसेल की गजलक्ष्मी नाही, ही मायादेवी खूप साऱ्या प्रमाणात दाखवल्या गेली आहे. कधी हिला म्हणजे रेलिंगमध्ये दाखवल्या गेलं आहे, कधी हिला
आपल्या लोटसवर उभी दाखवल्या गेली आहे. आणि इथे बघा, इथे दोन, तिच्या बाजूला दोन म्हणजे फुल ब्लॉन लोटस दाखवल्या गेले आहे. ही मायादेवी आहे. आता इथे इथूनच सुरुवात होते. आता ही मायादेवी इथे आली आणि बुद्धा दोन, हे जे बुद्धाची जो प्रतीक आहे, हत्ती आणि हा बैल आणि हाती इथे दोन्ही दिसत आहे. तर हे दोन्ही बाजूने दोन आहेत. हां, तर इथे ह्या चिन्हाच्या रूपाने आता सोबत ही पहिली बौद्ध पर्सॉनिफाईड देवताचा निर्माण इथे झाला आहे. ठीक. आता हिचंच दुसरं अगर रूप जेव्हा आपण बघू तर आपण बघताना आपल्याला काही वेळ नाही लागणार आहे. पण इथे मी तुम्हाला एक थोडं चिन्ह आणखी दाखवत आहे. ते हे बघा, इथे मी विशेषतः अलाहाबाद संग्रहालयाचा हे स्कल्पचर घेतला आहे. आणि हे यासाठी घेतलं आहे, इथे हे त्रिरत्न सिम्बॉल आहे याच्यात. ठीक आहे. इथे दोन, हे दोन बाजूनी दोन मीन आहेत, हां, फिश आहेत. आणि इथे लोटस आहे, हा बुद्ध आहे. हे संघाचे दोन मीन आहेत. आणि खाली बघा, इथे हा चक्र आहे. चक्र हे नेहमी गतिशील असते, म्हणून हे इथे एक एक्सल पण आहे मधात. आणि ती हे एक दर्शवलं जाते की धर्म जो आहे हा यश धम्म सनातन ज्याला म्हणतो ना, तर धर्म हा सनातन आहे. धर्म सनातन असल्यामुळे तो कंटिन्यू चालत असतो आणि तो कधी थांबत नाही. आणि हेच इथे हे सर्वात महत्त्वपूर्ण हे जे सिम्बॉल आहे, ह्या अनुषंगानं मी तुम्हाला हे पण सांगायचा प्रयत्न करतो की मानवी मनानं आपली जी थिओलॉजी डेव्हलप केली, त्याला प्लेटोने 3 भागात त्याला विभागलं गेलं. एक आहे न्यूट्रल थिओलॉजी, जे प्राकृतिक जे चिन्ह आहे किंवा प्राकृतिक रूपाने जे म्हणजे धार्मिकता निर्माण झाली किंवा उगम झाला हे दाखवलं जाते. दुसरी जी आहे ती सिविक थिओलॉजी आहे. आणि तिसरी जी आहे ती स्टेट थिओलॉजी जी आहे. आणि त्याच्या अनुरूपात एक मिथिकल थिओलॉजी आहे. तर हे जे आहे न्यूट्रल थिओलॉजीचं मोठं प्रतीक आहे. इथे केवळ नॅचरल सिम्बल्स यूज केले गेले आहे. ठीक आहे. आणि जेव्हा हे सिम्बल नॅचरल तरीकेचे होतात, येतात धर्मात किंवा समाजात एकतर प्रचारासाठी किंवा आपल्या मतांचा प्रचार करण्यासाठी जेव्हा ते वापरलं जाते, तर यांचं जे आहे मिथिकल थिओलॉजी, म्हणजे याला आता काय करतात, हे जे धर्माचे जे प्रचारक असतात ते याला महिमामंडित करतात. आणि यांचं कामच असते, मग ह्यांच्या रूपानं ते खूप साऱ्या कहाण्या बनवतात. हां, जसं याला ह्या चिन्हाला आम्ही त्रिरत्न सिम्बॉल म्हणतो. म्हणजे ह्या चिन्हाच्या बाजूला एकतरसे एक नवीन प्रकारची एक कहाणी निर्माण झाली, पूर्ण एक म्हणजे कथा निर्माण केली त्या लोकांनी. असे ते आधीच्या याच्यामध्ये पण एक अशी कहाणी निर्माण करतात. तर हे जे मिथिकल थिओलॉजीचं काम करणारे जे लोक असतात, धर्म प्रचारक जे लोक असतात, तरी मिथिकल थिओलॉजी वाढवण्याचा प्रयत्न करतात. आणि तिसरं जे असते हे जी स्टेटची जी थिओलॉजी आहे की त्याला सिविक थिओलॉजी जे म्हणतात, तर सिविक थिओलॉजी म्हणजे तत्कालीन राजे, तत्कालीन जे शासक ह्या थिओलॉजीला प्रपोगेट करतात, उत्सव निर्माण करण्यासाठी लोकांना चालना देतात, मदत करतात. जसे आजही आपण बघतो की आमचे सरकार हिंदू जे सण आहेत किंवा काही देवतांचे जे उत्सव आहे किंवा बाकी धर्माचे पण उत्सव आहे, त्यांना आपापल्या ज्या स्टेट फिलॉसॉफीज आहे किंवा स्टेट आमचे जे राजकीय आमचे जे मूल्य आहे त्याच्या अनुरूपाने त्याला मदत करण्याचा प्रयत्न करतात. सगळ्या जगात हेच चाललं जाते. तर हे जे आहे तुमची सिविक थिओलॉजिकल स्टेट थिओलॉजी जी आहे हे काम करलं जाते.
तर काय होते की हे जेव्हा सगळं होते तेव्हा मागच्या मी तुम्ही स्लाईडकडे घेऊन येत आहे आणि हे यासाठी कारण मी तुम्हाला ग्रीकांचं उदाहरण दिलं आणि ग्रीकांची फिलॉसॉफी पण सांगितली कारण त्यांनी कसं 3 भागात ह्या थिओलॉजीला डेव्हलप केलं आणि इथेच बुद्ध कसा येतोय पर्सॉनिफाईड रूपात. तर यांचा जो माझ्याकडे ते चित्र नाही अपोलोचं, पण सगळ्यांना माहीत आहे आणि एक मान्यता पण आहे बुद्धाला पहिल्या प्रथम अपोलोच्या ज्या मूर्त्या बनायला सुरुवात झाली ग्रीक देवतांच्या, ग्रीक म्हणजे सूर्याच्या प्रतिमा जेव्हा सुरुवात म्हणजे त्यांनी जो त्यांचा जो अपोलो होता त्यांना जेव्हा त्यांनी दाखवण्याचा जेव्हा प्रयत्न केला तर त्याची इमिटेशन त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला. म्हणून म्हणतात की बुद्धाची जी पहिली प्रतिमा आहे जी अपोलोची अनुकृती आहे, ते अपोलोला बघून बनवल्या गेली आहे ना, असं म्हटलं जाते. तर इथे म्हणजे अगदी व्यवस्थित तरीकेची किंवा कुठल्याही प्रकारची कुणालाही मला वाटत नाही कुणाला काही शंका असेल तर त्यांनी अपोलोचा फॉर्म घेऊन बुद्धाला निर्माण करण्याचा प्रयत्न हे जे स्कल्पचर आहे याच्यानंतर केलं, याच्यात अजिबात शंका नाही असं मला म्हणायला काही म्हणजे कुठल्याही प्रकारची माझ्या मनात शंका नाही. आणि मी स्पष्टपणे सांगू शकतो की याच्यानंतर म्हणजे ह्या चिन्हाच्या माध्यमातून हळूहळू कसे पर्सॉनिफाईड होतात आणि लोक ह्या चिन्हाला कसं आपल्या गळ्यात घालतात. म्हणजे आमच्याकडे असे काही प्राणी जे मणके आहेत प्राण्यांचे बनलेले, फिश आहे म्हणजे त्याच्यानंतर बुल आहे आणि त्याच्यानंतर काही हत्ती आहेत. तर हे छान म्हणजे सेमी प्रेशियस स्टोन्समध्ये पण ते बनवले गेले आणि त्यांनी जसे आज आपण बघतो की बहुत सारे लोक जे ऑस्पिशियस चिन्ह जे आपल्या गळ्यात घालतात, काही लोक पेंडंटमध्ये वापरले जातात, तर तेव्हा पण ते ऑस्पिशियस चिन्ह ह्या देवतांचे घालत होते आणि त्याचे संपूर्ण प्रमाण आमच्या संग्रहालयामध्ये जे आमचं जे ॲनिमल शेप बीट्स आहे किंवा याने म्हणजे प्राणी आणि प्राण्यांच्या प्रतिकात्मक रूपात बनलेले जे मणके आहेत ते आमच्याकडे भरपूर प्रमाणात आहे. आणि गंगामध्ये भरपूर आहे. तुम्हाला कासव दिसतील, फिश दिसेल, त्यानंतर कोकोडाईल म्हणजे त्याला मगरमच्छ दिसेल. हे सगळे इथे तुम्हाला भरपूर दिसतात. आणि हे जे चिन्ह आहे याला आपण अष्टमंगला चिन्ह पण म्हणतो. आणि हे अष्टमंगला चिन्ह आपल्या ह्या आमच्या गंगा घाटीपासून तर तुमच्या थायलंडपर्यंत पण खूप सारे जायचे आणि इथे बनवून तिथे ते म्हणजे लोक इथून घेऊन जायचे आणि त्याचा व्यापार करायचे. आमच्या ह्या विंध्य क्षेत्रातल्या बऱ्याचशा ज्या खाणी होत्या त्या खाणीत हे सेमी प्रेशियस स्टोन भेटायचे. तुमचे ॲमेथिस्ट आहे, अगेट आहे, त्याच्यानंतर जॅस्पर आहे, त्यानंतर जे आणखी जे आहेत नीलमसारखे किंवा आणखी काही जी युटके काही अगेट वगैरे आहे त्याच्यात तसे बनवले जायचे. आणि ते तिकडे एक ऑस्पिशियस सिम्बल्स हे आमचे धर्मप्रचारक जे बौद्ध भिक्षू असतील किंवा आणखी व्यापारी असतील कोणीही तिथे जाऊन ते त्यांचा व्यापार करत होते. तर धर्माच्या माध्यमातून व्यापार पण व्हायचा धर्माच्या रूपाने आणि ह्या चिन्हांचं पण विकसित व्हायचं आणि आदानप्रदान पण व्हायचं विचारांचं. आणि आदानप्रदानांच्याच प्रक्रियेतून बुद्धाच्या प्रतिमेपर्यंत हा जो प्रवास आपण बघत आहोत. तर एक इथे मी तुम्हाला ती कॅसेट दाखवायला मी असमर्थ आहे कारण ते जे चित्र दाखवायला असमर्थ आहे कारण ते माझ्याकडे इथे मी दाखवू शकलो नाही कारण ते बुद्धाचा फॉर्म आहे आणि ते अलाहाबाद म्युझियमची एक फार महत्त्वाची एक हे आहे प्रतिमा आहे.
आणि ती कौशांबीला भेटली गेली आहे, ते इथे नाही आहे. ठीक आहे. तर ते म्हणजे यासाठी पण ती महत्त्वपूर्ण आहे, अलाहाबाद संग्रहालयाची ती प्रतिमा, बोधिसत्वाची प्रतिमा. त्याच्यात जे लिहिलं गेलं आहे की त्याच्यात लिहिलं गेलं आहे त्याच्यात की जी एक जी भिक्षुणी होती, तिने ते दान देऊन कनिष्क राजाच्या अभिषेकाच्या दुसऱ्या वर्षी हेमंत पक्षामध्ये, हेमंत माहामध्ये तिने ती घोषिताराम विहाराच्या चंकममध्ये किंवा चंक्रमामध्ये किंवा अंगणामध्ये तिला स्थापित केली होती. आणि ती यासाठी पण महत्त्वाची आहे कारण ती प्रतिमा जी आहे ती कनिष्काच्या राज्याभिषेकाच्या दुसऱ्या वर्षी असल्यामुळे, कारण त्याच्यानंतरची जी तिसऱ्या वर्षीची प्रतिमा आणि दोन प्रतिमा, तिसऱ्या वर्षाच्या दोन प्रतिमा त्या ज्या आहेत त्या एकतर श्रावस्तीला भेटली तिसऱ्या वर्षाची आणि एक मिळाली ती सारनाथला मिळाली. तर सारनाथचा जो करता होता किंवा निर्माणकर्ता जो होता तो भिक्षू बलभद्र, भिक्षू बल, त्या भिक्षू बलची ती शिष्या होती. तिने कौशांबीला कनिष्काच्या राज्याभिषेकाच्या दुसऱ्या वर्षी बनवली आणि भिक्षू बलनी खरपल्लाण आणि वनस्पर हे जे दोन महाक्षत्रप होते, महाक्षत्रप आणि क्षत्रप, यांच्या सानिध्यामध्ये त्यांनी श्रावस्तीला आणि सारनाथला बोधिसत्वाच्या मूर्तीची प्रथमतः निर्मिती केली. तर हा जो प्रवास आहे, आणि इथे त्यांनी परत, तुम्ही इथे लक्षात ठेवू शकतो, आपण विचार करू शकतो की ती प्रतिमा त्यांनी लिहिला का ती बोधिसत्वाची प्रतिमा आहे. आणि सारनाथच्या प्रतिमेमध्ये तुम्ही बघाल की सारनाथच्या प्रतिमेमध्ये त्यांनी हा जो बोधिसत्व जो आहे तो कारण बोधिसत्व बरेच होऊन गेले होते, तर हा बोधिसत्व कोणता, हा शाक्य सिंह, कारण शाक्य बोधिसत्व शुद्धोधनचा पुत्र, हा शाक्य सिंह असल्यामुळे त्या बोधिसत्वाच्या पायाखाली त्यांनी छोटासा सिंह पण दाखवण्याचा प्रयत्न केला की कुठल्याही लोकांना बघताना हा जो बोधिसत्व आहे, म्हणजे बोधिसत्वाची प्रतिमा म्हणजे कोणत्या बोधिसत्वाची हे पण स्पष्टपणे नमूद व्हावं, विशद व्हावं, लोकांना कळावं, ह्यासाठी त्यांनी त्याच्या पायाखाली दोन्ही पायाच्या मधात छोटा सिंह दाखवला गेला. याचाच अर्थ तो की तो जो ही बोधिसत्वाची प्रतिमा जी आहे ती शाक्य शुद्धोधनचा पुत्र तथागत सम्यक संबुद्ध हाच आहे, हे दाखवण्याचा त्यांनी याच्यात प्रयत्न केला. अशा प्रकारे जे ह्या निमित्तानं मी तुम्हा सर्वांना कसे सिम्बॉलपासून तर देवतांच्या प्रतिमेपर्यंत निर्मिती झाली, हे मी सांगण्याचा प्रयत्न केला. जर इथे कुणाला काही प्रश्न जर